अकोट तालुक्यातील ग्रामपंचायत बोर्डी यांनी गावात केलेल्या विकास कामाची लेखी तक्रार करण्यात आली होती। त्याची जिल्हाधिकारी अकोला यांनी दखल घेऊन उपविभागीय अधिकारी अकोट यांना चौकशीचे आदेश दिले होते। त्यावरून उपविभागीय अधिकारी अकोट यांनी प्रकरण सुरू करून 1 वर्ष कसून चौकशी केली व गैरअर्जदार 1 ते 6 यांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली होती। शेवटी गौण खनिज प्रकरणात उपविभागीय अधिकारी अकोट यांनी दिनांक 1/3/2016 रोजी 25 लाख रुपये गैरअर्जदार 1 ते 6 यांना दंड केला होता व गैरअर्जदार यांना दंडाच्या नोटिसेस बजावून सदर दंड 7 दिवसाच्या आत शासकीय खजिन्यात भरण्याचे कडक आदेश दिले होते। त्या दंडाच्या आदेशाविरुद्ध ग्रामपंचायत सरपंच सचिव बोर्डी यांनी अप्पर जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे अपील केस दाखल केली होती। अप्पर जिल्हाधिकारी यांनी सुद्धा 1 वर्ष प्रकरण चालवून गैरअर्जदार यांना मत मांडण्याची संधी देऊन शेवटी दिनांक 28/6/2018 रोजी ग्रामपंचायत बोर्डी यांनी केलेली अपील केस खारिज करून उपविभागीय अधिकारी अकोट यांचा दंडाचा आदेश कायम ठेवला होता। ग्रामपंचायत बोर्डी यांनी अप्पर जिल्हाधिकारी अकोला यांचे आदेशाविरुद्ध पुन्हा आयुक्त कार्यालय अमरावती येथे अपील करून प्रकरण दाखल केले। तिथे सुद्धा जवळजवळ 2 वर्ष प्रकरण चालले व शेवटी आयुक्त कार्यालय अमरावती यांनी ग्रामपंचायत बोर्डी यांनी केलेली अपील खारिज करून उपविभागीय अधिकारी अकोट व अप्पर जिल्हाधिकारी अकोला यांनी पारित केलेला दंडाचा आदेश कायम ठेवला व प्रकरण अकोट तहसीलदार यांच्याकडे वसुलीकरिता पाठविले। अकोटचे तहसीलदार यांनी तात्काळ दखल घेऊन ग्रामपंचायत बोर्डी गौण खनिज दंड प्रकरणात गैरअर्जदार 1 ते 6 यांना समपहरण नोटीस बजावली असून 15 दिवसाची मुदत देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता ग्रामपंचायत दंड प्रकरणात अकोटचे तहसीलदार हे गैरअर्जदार यांच्या विरुद्ध नेमकी कुठली कारवाई करतात याकडे अर्जदार यांचे लक्ष लागलेले आहे। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोटमधून देवानंद खिरकर यांची रिपोर्ट।